नमस्कार मित्रमंडळी, स्वागत करतो पुन्हा आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्र हो, या सप्टेंबर महिन्यामध्ये कपाशीसाठी एक महत्त्वाची फवारणी करणं महत्त्वाचं आहे. आता या कालावधीमध्ये जे कपाशीला पाते फुलं सुटलेले आहे, अशा वेळेस आपल्याला एक महत्त्वाची फवारणी करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून पुढच्या दृष्टीने सोयीस्कर होईल. तर महत्त्वाची फवारणी कशासाठी, तर बोंडअळी या रोगासाठी आपल्याला फवारणी करणं महत्त्वाचं आहे. तर तुम्ही कपाशी पाहू शकता, माझ्या शेतामध्ये या अवस्थेत आहे. चांगली 5-5.5 फूट कपाशी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्र हो, या सप्टेंबर महिन्यामध्ये बोंडअळीसाठी आपल्याला मुख्यतः 2 महत्त्वाच्या फवारण्या करणं महत्त्वाचं आहे. या दोन्ही फवारणीमध्ये 15 दिवसाचा कालावधी ठेवायचा आहे आपल्याला. तर जी पहिली फवारणी आपल्याला करायची आहे त्याबद्दल थोडं बोलून घेऊ. तर मित्र हो, या पहिल्या फवारणीमध्ये जे कीटकनाशक आपल्याला वापरणं महत्त्वाचं आहे स्पेशल बोंडअळीसाठी, तर ते म्हणजे आपल्याला प्रोपेक्स सुपर हे कीटकनाशक वापरायचं आहे. सर्वात जास्त प्रभाव या रोगावर प्रोपेक्स सुपर या कीटकनाशकचा असर पडतो. तर आपल्याला हेच कीटकनाशक वापरायचं आहे. 25 ml प्रति पंपाला आपल्याला वापरायचं आहे. 25 mlचं नंतर जास्त वापरायचं नाही आहे. जर पेट्रोल पंप असेल तर, किंवा मग बॅटरीचा पंप असेल तर 20% आपल्याला, म्हणजे 20% आपल्याला 20 ml एवढं आपल्याला बॅटरीचा जो पंप आहे त्याला वापर करायचा आहे प्रति पंप. प्लस त्यामध्ये एक दुसरं कीटकनाशक वापरायचं आहे. ते आपल्याला जे कपाशीवरती मावा तुडतुडा असतो यासाठी आपल्याला वापरायचं आहे. तर त्यासाठी तुम्ही टोल्फी हे वापरू शकता, किंवा मग प्रोंटो हे वापरू शकता. हे 2 कीटकनाशकपैकी एक वापरू शकता. प्लस त्यासोबत प्रोपेक्स सुपर हे 2 झालं, आणि त्यासोबत एक महत्त्वाचं टॉनिक वापरायचं आहे. तर पाते जास्त सुटण्यासाठी किंवा कपाशीची उंची वाढण्यासाठी 2 टॉनिक सांगतो तुम्हाला. तर एक ऊर्जा हे टॉनिक आहे, 800-900 रुपयाचं भेटते. ते आपल्याला 5 ते 6 ml प्रतिपंप वापरायचं आहे या फवारणीमध्ये. याचा फायदा म्हणजे पाते फुलं जास्त सुटण्यास मदत होते. त्याचसोबत कपाशीची जास्त ब्रँच म्हणजे फांद्या आहे त्या जास्त वाढण्यासाठी आणि उंची वाढण्यासाठी आपल्याला 1261 हे विद्रवक खत वापरायचं आहे 100 ग्राम प्रतिपंपाला. तर ही झाली महत्त्वाची पहिली फवारणी. ही जी फवारणी आहे ही या सप्टेंबर महिन्याचे शेवट म्हणजे आता आजची 29 तारीख आहे. तर या वेळेस तुम्ही ही फवारणी करा. नंतर इथून आपल्याला 15 दिवसाच्या नंतर आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे, फक्त स्पेशल कीटकनाशकची. म्हणजे आपल्याला जी दुसरी फवारणी आहे ही स्पेशल बोंडअळीसाठीच आहे. तर दुसरी ही फवारणी म्हणजे निंबोडी अर्क आपल्याला या कपाशीवर फवारायचं आहे. आपल्याला जास्त पॉवरवाला जे निंबोडी अर्क आहे तेच वापरायचं आहे. तर 15 दिवसाची गॅप ठेवून आपल्याला त्याचा वापर करायचा आहे, ही पहिली फवारणी झाल्यानंतर. तर अशा प्रकारे आपण या रोगासाठी लढण्यासाठी अशी अवस्था आपण करू शकतो. मित्र हो, तुमचं काय मत पडते तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कशी व्यवस्था करणार आहात, किंवा मग मी जे हे सांगितलं हे तुम्हाला पटतं आहे का, याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.